त्यांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो न्याता। विचार सागर तरंग चौथा आणि परिच्छेद 35 क्रमांकाचा त्यातील चिदाभासाच्या 7 अवस्था पाहत असताना 3 अवस्था आपण पाहिलेल्या आहेत आणि उर्वरित 4 अवस्थेचा विचार बाकी आहे। तरंग चौथा परिच्छेद 35 क्रमांकाचा आभासाच्या 7 अवस्था। प्रसंग असा चालू आहे की आरंभी शिष्य म्हणतो की आपण सांगता तू जीव ब्रह्माऐक्य निश्चय कर आणि कृतार्थ हो। निश्चयाचे बळ तो का म्हणे त्याची फळ। पण असा माझा निश्चय होत नाही। का होत नाही त्याला कारण आहे। कारण असं आहे की आपण सांगता लक्षण साम्यात एकत्व सिद्धी, पण जीवाचं लक्ष आणि परमात्म्याचं लक्षण कुठलंही साम्य नाही। अनुभूतीने भेद, श्रुतीने भेद आणि युक्तीने भेद प्रतीतील येतो। मग ऐक्य निश्चय करायचा कसा। मध्यंतरी पूर्वमीमांसा बोलल्याच्या नंतर शिष्य महोदयाने त्यांना शांत केलं आणि पुन्हा आपली शंका सद्गुरूपुढे केली। तर गुरुदेवाने सांगितलं तू केलेली ही शंका सप्रमाणिक आणि संयुक्तिक ही प्रथमदर्शनी वाटली, तरीही 2 शब्द एका अर्थवाची मानल्यामुळे ही शंका निर्माण झालेली आहे, ते म्हणजे ब्रह्म आणि ईश्वर। मग ती तत्वता जरी एक असले तरी त्यांच्यामध्ये औपाधिक भेद आहे। आणि ही गोष्ट तुझ्या लक्षात येण्याकरता तुला एका चैतन्याचे 4 प्रकार लक्षात आले पाहिजे आणि त्यांचा वास्तव अभेद आणि औपाधिक भेद कसा ही गोष्ट लक्षात आली पाहिजे। पण मग आता एका चैतन्याचे 4 भेद लक्षात येणं तितकंसं सुलभ नाही। त्याकरता दृष्टांतामध्ये एका आकाशाचे 4 प्रकार करून दाखवतो आणि मग घटाकाश, जलाकाश, मेघाकाश, महाकाशाचे 4 प्रकार दृष्टांतात केले आणि दाष्टांतामध्ये कुटस्थ चैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य असे 4 प्रकार करून सांगितले। आणि मग आपल्या असं लक्षात आलं का ब्रह्म आणि ईश्वर हे अधिष्ठान दृष्टीने जरी एक असले तरी त्यांच्यामध्ये औपाधिक भेद आहे। व्यवहारामध्ये मनुष्यत्व आणि पुरुषत्व या अवच्छेदकाने पाहिलं तर 2 पुरुषामध्ये साम्य आहे, पण गृहस्थी ब्रह्मचारी या रूपाने पाहिलं तर त्यांच्यामध्ये भेद आहे। किंवा स्त्री व्यक्तीमध्ये सुद्धा स्त्रीत्व या अवच्छेदकाने पाहिलं तर 2 स्त्रिया एकच आहे, पण सौभाग्यवती आणि कुमारिका या रूपाने पाहिलं तर त्यांच्यात भेद आहे। तसं ब्रह्म आणि ईश्वर हे तत्वता पाहिले तर एकच आहे अधिष्ठान दृष्टीने, पण उपाधी रूपाने पाहिलं तर एक सोपाधिक चैतन्य, दुसरं निरुपाधिक चैतन्य, एक सर्वज्ञ चैतन्य, एक ज्ञानस्वरूप चैतन्य, एकाची निरपेक्षिक व्यापकता आहे, एकाची सापेक्षिक व्यापकता आहे। एकाला कुठलीच उपाधी नाही म्हणून त्याला ब्रह्मनाथ ब्रह्म म्हणतात आणि एकाला महत ब्रह्माची उपाधी लागली म्हणून त्याला ईश्वर म्हणतात। असं त्यांच्यामध्ये भेद पाहिला। आणि मग ब्रह्म आणि ईश्वर म्हणत असताना ज्या श्रुती, युक्ती आणि अनुभूतीने तू भेद प्रतिपादन केला तर श्रुतीने भेद सिद्ध होत नाही, कारण तिथे जीवात्मा आणि परमात्मा हे 2 पक्ष न घेताना कुटस्थाने आभास घेतले पाहिजे। युक्तीने भेद सिद्ध होत नाही का, कारण जीव शिवाचं भेद प्रतिपादक ज्या 96,000 श्रुती आहे त्या आभास अंशामध्ये आणि आभास अंशामध्ये भेद तुलाही मान्य आहे मलाही मान्य आहे। आणि जीवशिवाचं ऐक्य सांगणाऱ्या श्रुती त्या अधिष्ठान अंशामध्ये आहे आणि अधिष्ठान अंशातला अभेद तुलाही मान्य आहे आणि मलाही मान्य आहे। त्यामुळे युक्तीने सुद्धा भेद सिद्ध होत नाही। आणि अनुभूतीने म्हणाल तर परमात्मा स्वतः म्हणतात मज लागी शरण रिगीजे आणि जीवत्वेची आशीची धिक या बोली ललजेची प्रज्ञा केवी। म्हणजे भेदाची शरणांगती परमात्म्याला सुद्धा मान्य नाही, अभेद शरणांगती मान्य आहे वेदांत विश्वामध्ये। म्हणून जीव ब्रह्म यांचा श्रुतियुक्ती अनुभूतीने भेद सिद्ध न होताना अभेदच सिद्ध होतो असं गुरुदेवाने सिद्ध केलं। तो म्हटलं मग ठीक आहे। मग हे आता चिंतन असं चालू होतं की मग अहम ब्रह्म असं ज्ञान कोणाला होतं, कारण चैतन्यमेव अधिष्ठानम लिंगदेहश्च पुन्हा छया लिंगदेहस्ता तत्संगो जीव उच्यते। अंतकरण अधिष्ठान चैतन्य आणि अधिष्ठान चैतन्याचा अंतकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब त्याला जीव असं म्हणतात। या तिघापैकी मी ब्रह्म अहम ब्रह्मास्मी असं ज्ञान होतं कोणाला, कारण वाचून ज्ञानविने एके उपाय करीशी जितके ती गुंपेशे अधिके रोखीये असं जर आपलं म्हणणं असेल तर हे मी ब्रह्म ज्ञान होतं कोणाला। बुद्धीला होतं का असा त्याने प्रश्नच विचारला नाही, कारण बुद्धी जड आहे। पण कुटस्थ हा तर चिद्रूप आहे आणि चिद भिन्नत्वेसती चिदवत भास येते ती चिदाभासा। चिदाभास जड आहे का असं विचारल्याच्या नंतर तुम्ही म्हणता चिदाभास जड कसा असेल। मग या दोघांपैकी कोणाला ज्ञान होतं तर कुटस्थला होता असं म्हणता येणार नाही, कारण कुटस्थ असंग, निर्विकार आणि उदासीन आहे। असंग म्हणजे स्वगत सज्जते विजयते संघाने रहित आहे, निर्विकार म्हणजे षडभाव विकाराने रहित आहे आणि उदासीन म्हणजे कंचित पक्षम ना आश्रयते असं कुटस्थ चैतन्य असल्यामुळे त्याला मी ब्रह्म असा विकार होणार नाही। बुद्धी जड असल्यामुळे त्याला होत नाही, कुटस्थ असंग निर्विकार असल्यामुळे त्याला होत नाही, राहता राहिला हा बुद्धिस्थ चिदाभास।
त्यालाच मी ब्रह्म असं ज्ञान होतं. मग इथे लगेच शिष्याने शंका केली होती. जीव चैतन्याचं लक्षण करत असताना अधिष्ठान म्हणताना तुम्ही कुटस्थ घेतलं का ब्रह्म घेतला? जीवाचं कुटस्थ घेतला. बरं, त्या बुद्धीमध्ये प्रतिबिंब ब्रह्माचं म्हटलं का कुटस्थाचं? तर बिंबस्थानी कुटस्थ म्हटलं म्हणजे कुटस्थाचंच. म्हणजे या विधानातून तुम्ही चिदाभास ब्रह्माहून भिन्न सिद्ध केला का अभिन्न? उत्तर आहे भिन्न सिद्ध केला. मग ब्रह्माहून भिन्न असणाऱ्या चिदाभासाला मी ब्रह्म असं ज्ञान होईल कसं? आणि झालं तर ते यथार्थ असेल कसं? अशी शंका केली. म्हणजे झालं तर एकदा ब्रह्माहून भिन्न असणाऱ्या चिदाभासाला मी ब्रह्म असं ज्ञान होणारच नाही. आणि झालं तर ते यथार्थ असणारं नाही, भ्रमरूप असेल. आणि भ्रमरूप ज्ञानाने संसाराची निवृत्ती होईल कशी? अशी काय केली? शंका केली. याचाच अर्थ काय झाला? बुद्धीला होत नाही ती जड आहे, कुठंच असंग निर्विकार आहे त्याला होत नाही. आणि ब्रह्माहून भिन्न असणाऱ्या चिदाभासाला होणार नाही, झालं तर ते यथार्थ असणार नाही. याचा अर्थ जीवाला ब्रह्मज्ञान होत नाही किंवा होणं शक्य नाही असं एकंदर वाटतं. गुरुदेवाने सांगितलं, बाबा रे, बुद्धीला होत नाही हे म्हणणं बरोबर आहे, कारण ती जड आहे. कुटस्थाला होत नाही हेही म्हणणं बरोबर आहे, कुटस्थ असंग निर्विकार आहे. पण बुद्धिस्थ चिदाभासाला होत नाही हे म्हणणं तुझं चुकीचं आहे. बुद्धिस्थ चिदाभासाला मी ब्रह्म असं ज्ञान होतं, पण मग ते ब्रह्माहून भिन्न असणाऱ्या चिदाभासाला मी ब्रह्म असं ज्ञान होईल कसं? तर त्या काळात तुला आभासाच्या 7 अवस्था कळायला पाहिजे. मग सांगितले आपल्याला अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, शोकनाश आणि आनंदावाप्ती. त्यातलं अज्ञान म्हणजे न कळणं. आवरण म्हणजे त्याच्या 2 शक्ती आहे, असत्वापादक, आभानापादक. त्यातलं आभान, न भान, आभान म्हणजे ज्ञान न होणं. आणि जसं वंद्यापुत्राचं ज्ञान होत नाही म्हणजे आभान झालं, आणि ज्ञान होत नाही म्हणून तो नाहीच, हे असत्वापादक झालं. तसं ब्रह्माचं ज्ञान होत नाही घटपटाधिकासारखं म्हणजे आभान म्हणजे आभानापादक आवरण, आणि ज्ञान होत नाही म्हणून वंद्यापुत्राप्रमाणे ब्रह्म नाहीच, हे असत्वापादक आवरण. अशा आवरणात 2 प्रकार सांगितले. आणि विक्षेपामध्ये व्यष्टी समष्टी हा भेद केला. व्यष्टी विक्षेपामध्ये स्थूल सूक्ष्म कारण शरीर, नंतर त्याचे जागृती स्वप्न सुषुप्ती 3 अवस्था, आणि शरीर आणि अवस्थेच्या अभिमानी विश्व तेजस प्राज्ञ व्यष्टीदृष्ट्या. तसं समष्टी स्थूलाचा अभिमानी तो विराट, समष्टी सूक्ष्माचा अभिमानी तो तेजस, आणि समष्टी कारणाचा अभिमानी तो प्राज्ञ, अशा रूपाने विक्षेप म्हटलो. तसं विक्षेप शब्दाचे 2 अर्थ आपण पाहिलेत. आता ह्या 4थ्या तरंगात पाहतो, आभासाच्या 7 अवस्था पाहताना विक्षेप शब्दाचा अर्थ कार्य, व्यष्टी समष्टी प्रपंच. आणि पहिल्या तरंगामध्ये विक्षेप शब्दाचा अर्थ पाहिला आपण, विक्षेप म्हणजे मनाची चंचलता. तो विक्षेप निवृत्त करायचा असेल तर तिथे निष्काम उपासना करावी लागते. आणि हा विक्षेप निवृत्त करायचा असेल तर इथे प्रतितिकाली प्रतिति उपहित चैतन्या ठिकाणी म्हणजे विक्षेप उपहित चैतन्याच्या ठिकाणी विक्षेपाचा त्रैकालिक अत्यंत अभावाचा निश्चय करावा लागतो. मग निश्चय केला एकदा, मृगजळ आपल्याला प्रतीती आहे पण त्याच्याबद्दल सत्यत्व भ्रांती नाही, त्यामुळे आपली काही हानी नाही. मृगजळाची हरणाला प्रतीती आहे पण त्याच्याबद्दल सत्यत्व भ्रांती आहे म्हणून त्याची हानी आहे. म्हणून जगत प्रतीतीला येतं म्हणून बिघडत नाही, त्याच्याबद्दलची सत्यत्व भ्रांती हे आपल्या दुःखाला कारण ठरते. तर जीवशिवाय की निश्चय केल्याच्या नंतर ती जाऊ शकते. म्हणून अज्ञान म्हणजे न कळणं, आवरण म्हणजे असत्व आभानापादक असत्वापादक, आणि विक्षेप म्हणजे व्यष्टी समष्टी जगत. आणि त्यातलं अज्ञान हे एक प्रकारचा कारणाध्यास आहे, अज्ञान आणि आवरण. आणि विक्षेप हा एक प्रकारचा कार्याध्यास आहे, कारण एक परंपरेने दुःखाला येतो, एक कार्य साक्षात दुःखाला येतो आहे. किंवा अज्ञान म्हणजे स्वरूपाध्यास आहे, आवरण म्हणजे संसर्गाध्यास आहे, आणि विक्षेप म्हणजे अन्योन्या अध्यास आहे. असा थोडासा विचार, आता हा अध्यासाचा विचार पुढे येणारच आहे आपल्याला. अशा 3 अवस्था पाहिल्या आपण आभासाच्या. आणि आभासाची 4थी 5वी आणि 6 7 अशा ज्या 7 अवस्था आहेत त्यातले 3 गट केले होते आपण. पहिल्या 3 अवस्था या बंधाला हेतू आहे, बंध स्वरूप आहे. दुसऱ्या 2 बंध निवृत्तीचं साधन आहे, आणि तिसऱ्या 2 मोक्ष स्वरूप आहे. मग बंध स्वरूप असणाऱ्या 3 अवस्था म्हणजे अज्ञान, आवरण, विक्षेप हाच बंध आहे म्हणून बंध स्वरूप आहे. आणि बंध निवृत्तीचं साधन आहे परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान. आणि मोक्ष स्वरूप आहे शोकनाश आणि आनंदा वाप्ती. तर त्यातल्या 3 अवस्थेचं या 7ही अवस्थेचं शब्दशः भाव आपण पाहिलेला आहे, पण पंक्ती वाचून त्यातल्या 3 अवस्था पाहिलेल्या आहेत. उर्वरित 4 अवस्था आपण आता पाहू. तर त्यातलं पहिलं आहे परोक्ष ज्ञान. म्हणजे आपण म्हटलं होतं परोक्ष ज्ञान म्हणजे परोक्ष अपरोक्ष, त्यालाच अपरोक्षाला प्रत्यक्ष असं म्हणतात आणि परोक्षाला अप्रत्यक्ष असं म्हणतात. मग आहे कळणं, अस्तित्व रूपाने शाब्दबोध होणं, याला आपण परोक्ष म्हणजेच अप्रत्यक्ष ज्ञान म्हणतो.
आणि ही आहे, तू आहे, मी आहे असं कळणं, याला प्रत्यक्ष म्हणजेच अपरोक्ष ज्ञान असं आपण म्हणतो. म्हणजे पहिलं जे असत्वपादक आवरण आहे, ब्रह्म नाहीच वाटणं, ते परोक्ष ज्ञानाने जातं की जगताम यदिनो करता कोलालविना घटा चित्रकार विना चित्र सत्वे भवितदा. जगताचा कोणीच करता नाही म्हणत असाल तर कोलाला वाचून घट नाही, चित्रकार वाचून चित्र नाही, चित्र विचित्र जगत मनसापे चिंतितुम अशक्य, याचा कोणीतरी करता असलाच पाहिजे असं कळणं म्हणजेच असत्वपादक आवरण जाणं. हे कोणत्या ज्ञानाने झालं तर परोक्ष ज्ञानाने. आणि अपरोक्ष ज्ञानाने मग ब्रह्म जर आहे म्हणतात तर मग ते मला विषय का होत नाही. मग वेदांत सांगतो, हे पाने ऐशे असे विराजैसे न मोडली विहिरा आपुल्या उगमी जरा होणी टाके. हे पानं असं नाही, दर्पणाचे आधारे एकच करून दुसरे मुखपाती गव्वारे तैसे नको हे. मग हे त्रिपुटी विवर्जित होऊन पाहावं लागतं. म्हणजे याचं विषयगत प्रत्यक्ष घटपटादी पदार्थाचं होतं तसं होत नाही, याचं ज्ञानगत प्रत्यक्ष होतं. जसं की आपला डोळा आपल्याला दिसत नाही आरशा वाचून, मग आरशासमोर घेतला नाही, समोरचा म्हणू लागला तुम्हाला डोळाच नाही, तुमचा डोळा तुम्हाला दिसला का, म्हटले नाही. मग तुम्हाला डोळाच नाही, आपण म्हणू तुम्ही नाही म्हणा नाही तर हो म्हणा. ज्या अर्थी मी तुम्हाला पाहतो त्या अर्थी माझा डोळा डोळ्याच्या जागेवर आहे, हे कळणं हेच डोळ्याला पाहणं आहे, म्हणजे त्याचं ज्ञानगत प्रत्यक्ष आहे. तसं ते ब्रह्म दुसरं तिसरं कोणी नसून मीच आहे आणि माझं स्वरूप मला विषय कसं होईल. जसं आपण बऱ्याच वेळेला बोललो, पाणी ते काय सुरी सगळ्याला कापते पण सुरी सुरीला कापते काय, नाही, कारण कापणं हे तिचं स्वरूप आहे. जीभ सगळ्याला चाकते पण जीभ जिभेला चाकते काय, नाही, कारण चाकणं हे तिचं स्वरूप आहे. तसं आपण सगळ्याला जाणू पण आपण आपल्याला जाणू, कारण जाणण्याकरता भिन्न असावं लागतं. जाणणं हेच आपलं स्वरूप आहे, ज्ञान आपलं स्वरूप आहे, ज्ञान आपला गुण नाही. त्यामुळे आपण आपल्याला विषय होत नाही हे कळणं सुद्धा हे त्याचं जाणणंच आहे. पण जयाचे आरापर होते, जयाचे पुढे मागवते, दिसते न विन दिसते अदृश्य जे, यालाच अपरोक्ष ज्ञान असं म्हणतात. आणि एकदा हे अपरोक्ष ज्ञान झालं म्हणजे ही आभासाची 5वी अवस्था. ते अपरोक्ष ज्ञान झालं की पहिलं राहत नाही कोण, आज्ञा. मग आज्ञानच राहिलं नाही त्याचं कार्य आवरण राहत नाही, आणि आवरणच राहिलं नाही त्याचं कार्य विक्षेप सुद्धा राहत नाही. अशा तिन्हीची निवृत्ती ज्याच्यात होते, बंधारा कारण बंध स्वरूप, तर ते आहे अपरोक्ष ज्ञान. आणि एकदा अपरोक्ष ज्ञान झालं का मग पुढे होतो त्याचा शोकनाश. शोकनाश होणं म्हणजे जन्मच नाही हे कळणं. आत्म्याला काय नाही, अजन्म अव्यक्तोयम चिंते मविकार योमुच्यते तस्मादेव विदित्वयम नानुसूचितो मरसी. किंवा अव्यक्तादीनी भूतानी व्यक्तमध्यानी भारत अव्यक्त निधनानेव तत्र का परिदेवना आच्छेद्यवे मदाहेव मक्लिदेव शुष्येवच नित्य सर्वगतस्थानो रचलोयम सनातना अजोपिशन नवे आत्मा भूतानामीश्वरेपिशन प्रकृतीम स्वामधिष्ठाय संभवाम्यात ममाया. कितीतरी आपल्याला गीतेतले श्लोक असं सांगतात की ना, छान, हे मला पाहिजे होतं, खरं आठवत नव्हतं. न जाये ते म्रिये तेव्हा कदाचित नायम भूत्वा भवितवा अनुभूया आजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्य माने शरीरे. हे महत्वाचं आहे, न जायते म्हणून न म्रियेते. जायते असेल तर म्रियेते, जायतेच नाही ते म्रियेते कुठून. जन्म झाला तर मग उपजाला पिंडा मरण सांगते. मग जातसे ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य तस्माद परिहरियते न तुम सुचितो मरशे. पण इथे जायतेच नाही ते म्रियते कसं राहील. म्हणून न जायते म्हणून न म्रियते, म्हणजे जन्मच नाही तर जन्मानंतरचे विकार येत नाही हे काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. याला म्हणतात शोकनाश. कारण मला जन्मच नाही, मी अजन्म आहे, मी अकर्म आहे, मी अकर्ता आहे, अभोक्ता आहे. म्हणजे मग आता इतके दिवस मी रडत होतो त्याचं कारण काही नाही. पुढीलाचे ओझे आपल्या माता घे जे तरी कान दाटे जे धनुर्धारा प्रकृती करी कर्मे ती म्या केली म्हणे भ्रमे ते तर करता येणे नामे बोले जे जीव. कर्तृत्व भोक्तृत्व हे सगळं प्रकृतीच होतं, विनाकारण मी माझ्या डोक्यावर घेतलं होतं. पण मग आता याचे यास त्याचे त्यास तू काय अनेक असं घातलेली म्हणावं, ते प्रकृतीच्या माती मारून दिलं. मग ती जन्मच नाही मला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी, तर मग पुढचे विकार असतीलच कसे. हा मग शोकनाश झाला. आणि मग उत्तर क्षणात आनंद वाप्ती. आनंद वाप्ती म्हणजे विलक्षण हर्ष, विलक्षण आनंद. आता शिशुप्तीत आनंद आत्म्याचाच आहे, वृत्तीसंधिकालात होणारा आनंद आत्म्याचाच आहे, विषयात होणारा आनंद आत्म्याचाच आहे, समाधीत होणारा आनंद आत्म्याचाच आहे. पण त्याला आनंद वाप्ती म्हणत नाही, म्हणजे विलक्षण हर्ष म्हणत नाही. का म्हणत नाही? जशी गोडी जरी गुलाबजाम श्रीखंड बासुंदी वगैरे वगैरे पदार्थामध्ये गोडी साखरेचीच असली तरी तिथे डायरेक्ट निरशी साखर नाही भेटत, त्याच्यामध्ये बऱ्याच मैदाच खावा लागतो, साखर कमी भेटते. मग तसा प्रकार आहे. विषयाचं सुख असेल, वृत्तीसंधिकारातलं सुख असेल, समाधीतलं सुख असेल, सुषुप्तीतलं सुख असेल, निर्भेळ निरसं सुख नाही तिथे. म्हणून तर विषयाच्या बाबतीत माऊली म्हणतात ते अंतर्नेनती वापुडे म्हणून अगत्य सेवन घडे काय पुय पंखीची किडी चिळशी घेती. त्या दुःख या दुःखाची जिवार ते भोग जळीचे जळचर सांडिती केवी. याचा अर्थ तिथे निरस सुख नाही, निर्भेळ सुख नाही.
तो आनंद आत्म्याचाच आहे, नाही असं नाही. पण इच्छित वस्तूची प्राप्ती, वृत्तीची स्थिर अंतर्मुक्ता आणि आत्मानंदाचं भान या तरंगाच्या आरंभीच आपण पाहिलं. ते युगपत घडतं म्हणून भ्रमाने आपल्याला वाटतं विषयाचा आनंद आहे, तो विषयाचा नसून आत्म्याचाच आहे. पण मग तो किती काळ, किती क्षण, विषय सुखाय बोलण्याची सारी कोण विद्युत स्फुरणे का न पाहिजे जगा माझी. विजेच्या प्रकाशाला प्रकाश म्हणेपर्यंत त्याचा अंधारात रूपांतर व्हावं, तसा तो आनंद असल्यामुळे त्याला विलक्षण हर्ष म्हणता येत नाही, म्हणजे आनंद बाबतीत त्याला म्हणता येत नाही. सुषुप्तीत म्हणावं तर निद्रिताची शिजीशी साप्तेशी उर्वशी. सुषुप्तीतला आनंद तिथे विषय नाही, आनंद आहे म्हणजे आत्म्याचाच आनंद आहे, पण तो अज्ञानाने आवृत्त आहे ना. बरं, तो आपल्या स्वाधीन नाही. सुषुप्ती प्रयत्न अधीन आहे का? नाही, ती प्रारब्ध अधीन आहे. ती यायची तेव्हा येते जायची तेव्हा निघून जाते, आपल्या हातात नाही, म्हणून त्यालाही विलक्षण हर्ष म्हणता येत नाही. समाधीतला आनंद हा वृत्ती अधिष्ठानात लीन आहे तोपर्यंत आहे. एकदा समाधीतून उत्थान झाल्याच्या नंतर तो आनंद नाही, म्हणून त्याला सुद्धा विलक्षण हर्ष म्हणता येत नाही. आणि वृत्ती संध्याकाळातला सुद्धा आनंद, एक वृत्ती येऊन गेली, दुसरी वृत्ती आली नाही, अशा मधल्या काळातला आनंद आहे. पण ती वृत्ती पण अन्य विषयाकार झाल्याच्या नंतर तो आनंद राहत नाही, म्हणून त्याला विलक्षण हर्ष म्हणता येत नाही. इथं विलक्षण हर्ष म्हणजे विषय तर नाही आणि आनंदाची अपूर्णता नाही. द्वैत दिसायला आहे पण असायला त्याची सिद्धी होत नाही. देव देऊळ परिवार करून की जे डोंगर उतायचं भक्तीची वावर का न व्हावा, त्याला उघड्या डोळ्याची समाधी म्हणतात. माऊली म्हणतात तयाचा आवासवा पाय तीर्थयात्राची होतच आहे, किंवा तो निजे ते कपिध्वजा समाधी माझी, असं जे ज्ञानी महात्म्याचं वर्णन करतात. मग तिथे दिसायला द्वैत आहे, असायला अद्वैत आहे. म्हणजे द्वैत आहे ते कल्पित आहे आणि अद्वैत आहे ते वास्तव आहे. आणि वास्तव अद्वैताच्या अधिष्ठानावर कल्पित द्वैताचा स्वीकार करून जो भोगल्याला जो आनंद आहे, तो आनंद म्हणजे विलक्षण हर्ष आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जसं नाटकामध्ये एकमेकाला ते मारतात वगैरे आणि नंतर तेच असतात, म्हणजे काय पात्र आपलं वठलं आहे ना, तसा प्रकार तो आहे. तर त्यामुळे तिथे द्वैत सत्य नाही, म्हणून वास्तव अद्वैताच्या अधिष्ठानावर कल्पित द्वैताचा स्वीकार करून हा जो आता गुरुशीच्या संवादामध्ये ती आत्मचर्चा आहे, ब्रह्मचर्चा आहे किंवा भक्तीचा आनंद आहे, भक्तिप्रेम सुख आहे, तिथे द्वैताची सिद्धी आहे का? नाही. बरं, वास्तव अद्वैत नाही का? आहे. बरं, वास्तव अद्वैत ठेवून भक्ती नाही का? ती आहे. पण ते द्वैताला वास्तवत्व नाही दिल्यामुळे होणारा जो आनंद आहे तो विलक्षण आनंद हर्ष आहे. त्याची मोजमाप कशातच करता येत नाही, त्याला देशकाल वस्तू परिच्छेद नाही. नाही आनंदाची जोडा, सांगता गोष्टी लागती गोडा, आलाशी आकार आमुचिया चाडा, तुका म्हणे भिडा भक्तीची. खरं सांगा, आता हा रामनवमीचा काळ आहे, भगवान राघवाचा आगमनाचा काळ आहे. किती आनंद आहे जिकडे तिकडे. पण हा आनंद असताना सुद्धा ह्या आनंदापेक्षा तो आनंद पाहिला तर आपल्याला कमी प्रतीचाच वाटतो. बरं, हा आनंद तरी शब्दातला आहे, मग ह्या आनंद शब्दाच्या चर्चेत जर आपल्याला इतकं मग्न करून टाकतो, सगळं विसरायला लावतो, तर वस्तुस्थितीत तो आनंद कसा असेल. अर्थात हा त्रिपुटी इथे दिसायला आहे आणि असायला मात्र वास्तव अद्वैत आहे. म्हणजे कल्पित द्वैत आणि वास्तव अद्वैताच्या अधिष्ठानावर जो गुरु शिष्याच्या सत्पथामध्ये कल्पित द्वैताचा स्वीकार करून तत्चिंतनम तत्कथनम अन्योन्य तत्प्रबोधनम एतदेक प्रत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधः मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंतः परस्परम कथयंतश्च माम नित्यं तुष्यंतीचे रमंतीचे. माऊलीची ओविले गोड याच्यावर जीव मोरो विसरले बोधाची आपुली, अशी माऊली म्हणतात. मियाची आनंदी झाले आणि शेवटचं टोके जीव मोरो विसरले बोधाची आपुली. म्हणजे जगणं आणि मरण हे सुद्धा या बोधाच्या भुलीमध्ये ते विसरून जातात, जन्ममृत्यूची सिद्धीच होत नाही. हा जो आनंद आहे त्याला म्हणतात विलक्षण हर्ष. आणि अशा एकंदर आभासाच्या किती अवस्था आहेत? ह्या 7 अवस्था. तर त्यातल्या 3 अवस्था आपण वाचलेल्या आहेत. पुढच्या ज्या 4 अवस्था आहेत तेवढ्या वाचून घेऊन आणि मग शिष्य महोदय काय शंका प्रश्न उत्तरे होते तो विचार आपण पुढे करूया. तरंग 4 आहे, परिच्छेद 35 क्रमांकाचा आहे आणि त्यामध्ये आज्ञान आवरण विक्षेपाचा विचार झाला. त्यातलं 4थी अवस्था चिदाभासाची जी आहे परोक्ष ज्ञान. हा, याच्यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट ध्यानात घ्यायची. 2 ज्ञानामध्ये आपण पहिल्या तरंगात हा विचार केलेला आहे. वाक्य 2, अवांतर वाक्य आणि महावाक्य. नंतर आवरण 2 आत्ताच गेलीवर, असत्वापादक आव्हानापादक. आणि ज्ञान 2, परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान. तर अवांतर वाक्य, परोक्ष ज्ञान आणि असत्वापादक आवरणाची निवृत्ती, महावाक्य, अपरोक्ष ज्ञान आणि आव्हानापादक आवरणाची निवृत्ती. आणि अवांतर वाक्यापासून होणारं जे परोक्ष ज्ञान तीच चिदाभासाची 4थी अवस्था आणि महावाक्यापासून होणारं अपरोक्ष ज्ञान ती चिदाभासाची 5वी अवस्था.
म्हणजे 5व्या अवस्थेमध्ये चिदाभासाला मी ब्रह्म असं ज्ञान होतं, असं गुरुदेव त्याच्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत. ब्रह्माहून भिन्न असणाऱ्या चिदाभासाला मी ब्रह्म असं ज्ञान होईल कसं, तर या 5व्या अवस्थेमध्ये होतं. काय बोलतात बघा. परोक्ष ज्ञानाचे लक्षण. सत्संगतीने, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. इथे शब्दच गोड आहे, कारण ज्ञानोबराय म्हणतात संताची संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. आणि उपनिषद सांगतात सत्संगत्वे निसंगत्वम, निसंगत्वे निर्मोहत्वम, निर्मोहत्वे निश्चलतत्वम, निश्चलतत्वे जीवनमुक्तम. सत्संगातच या गोष्टी कळतात, अन्य संगात या गोष्टी कळत नाही. म्हणून सत्संगतीने, आणि पुन्हा त्या सत्संगतीत सुद्धा सत्शास्त्र पाहिजे. सत्संगती आहे आणि त्यात सत्शास्त्राचा विचार नाही, दुसराच काही विचार चालला तरी हा बोध होणार नाही. सत्संगती पाहिजे, सत्शास्त्र पाहिजे, सद्ग्रंथ पाहिजे, सत्संत पाहिजे. अशा सच्ची अनुवृत्ती ज्याच्यामध्ये त्या सगळ्याचा योग आला पाहिजे, मग या घटना आपल्या जीवनामध्ये घडतात. सत्संगतीने आणि सत्शास्त्र ऐकून सच्चिदानंद ब्रह्माच्या अस्तित्वाबद्दल, म्हणजे अगोदर काय म्हटलं होतं, ब्रह्म न असते आहे ना, पण आता देव असला पाहिजे. देव आहे हृदय मंदिरी छेदून आहे, म्हणजे 10वा आहे कळाला. तो व्यवहित नाही, अव्यवहित आहे, पण तो मीच आहे असं कळालेलं नाही. 10वा आहे हे कळणं, तसं ब्रह्म आहे हे कळणं म्हणजेच असत्वापादक आवरणाची निवृत्ती. कोणतं वाक्य, अवांतर वाक्य. कोणतं ज्ञान, परोक्ष ज्ञान. आणि कोणतं आवरण, असत्वापादक आवरण निवृत्ती. हे या इथे घ्या. म्हणून सत्संगतीने व सत्शास्त्र ऐकून सच्चिदानंद ब्रह्माच्या अस्तित्वाबद्दल निसंदेह ज्ञान होते, त्यास परोक्ष ज्ञान म्हणतात. या परोक्ष ज्ञानाने ब्रह्म नाही, ब्रह्म न असती अशा असत्वापादक आवरणाचा नाश होतो. ठीक ना. आता दुसरं आवरण आव्हानापादक. त्याच्याकरता वाक्य पाहिजे महावाक्य आणि ज्ञान पाहिजे अपरोक्ष ज्ञान. म्हणजे महावाक्य, अपरोक्ष ज्ञान आणि आव्हानापादक आवरणाची निवृत्ती ते आता इथे सांगतात 5व्या अवस्थेत. बघा म्हणजे परोक्ष ज्ञानाने प्रमाणगत संशय आपल्या पहिल्या तरंगात, आणि अपरोक्ष ज्ञान म्हणजे प्रमेयगत संशय. प्रमाणगत संशय गेला का परोक्ष ज्ञान झालं, आणि प्रमेयगत संशय गेला की अपरोक्ष ज्ञान झालं. असंही इथे आपल्याला ते पण संगती इथे घेता येईल. अपरोक्ष ज्ञानाचे लक्षण. मी सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे असे आत्म्याचे ब्रह्मरूपाने जे निसंदेह ज्ञान, त्याच आत्म्याचे अपरोक्ष ज्ञान असं म्हणतात. निसंदेह ज्ञान, ज्याच्यामध्ये काय आहे, बाबांचं वाक्य आहे संशय विपर्य राहित्य, हे खरं ज्ञानाचं स्वरूप आहे. ज्याच्यामध्ये संशय नाही आणि विपर्यय नाही. हानी संशयातही आहे, विपर्यात आहे. विपर्यात अधिक आहे आणि संशयात कमी आहे, पण हानी नाही असं नाही. म्हणून तर माऊलीने म्हणावं संशयावनी थोर अनेक नाही पाप गोर का विनाशाची वाघुर प्राणी अशी. गीतामातेने सांगावं संशयात्मा विनश्यती, आणि उपनिषदाने सांगावं संशय ही पापात्मा. संशयच पापाला खरं मूळ आहे. संशय मग त्याच्यामध्ये द्विकोटिक असतो, चतुष्कोटिक असतो. कोटी म्हणजे प्रकार. द्विकोटिक संशय, रज्जू आहे का सर्प आहे. चतुष्कोटिक संशय, रज्जू आहे का सर्प आहे का, रज्जूही नाही सर्पही नाही. म्हणजे प्रकार द्विकोटिक चतुष्कोटिक, पण संशय आहे. मग तो संशय द्विकोटिक असेल तर हानी कमी, चतुष्कोटिक असेल तर आणखी हानी, आणि संशयापेक्षा विपर्यात अधिक हानी. पण संशय विपर्य राहित्य हे ज्ञानाचं खरं स्वरूप आहे, आणि ते अपरोक्ष ज्ञानात असतं. परोक्ष ज्ञानात संशय असतो. आहे 10वा आहे, पण कोण आहे कुठे कळालं नाही ना अजून. म्हणजे तिथे अजून म्हणजे 10वा नाहीच हे असत्वपादक आवरण गेलं, पण 10वा कोण आहे याचं भान नाही झालं. 10वा कोण आहे हे कळालं नाही, म्हणजे 10वा आहे अस्तित्व रूपाने बोध झाला, म्हणून ते परोक्ष ज्ञान झालं. आणि मग त्याला सांगितलं अहो जो 10वा कोण विचारतोस काय, तूच 10वा आहेस. मग आता त्याला ते अपरोक्ष ज्ञान झालं. तसं ब्रह्म आहे कळालं महावाक्याने, आपलं अवांतर वाक्याने परोक्ष ज्ञानाद्वारा ब्रह्म आहे कळालं. ब्रह्म एक अति, पण ते ब्रह्म कोण आहे, मग तत्वमसी महावाक्य. कोणतं ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, ते तूच आहे. मग आता आव्हानापादक आवरणाची निवृत्ती आता ते सांगतात. बघा अपरोक्ष ज्ञानाचे लक्षण. मी सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे. कोण सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे, अहम ब्रह्मास्मी आहे ना. सर्वम खलविदम ब्रह्म सर्वम यदायम आत्मा. मी सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे असे आत्म्याचे ब्रह्मरूपाने जे निसंदेह ज्ञान, त्यास आत्म्याचे अपरोक्ष ज्ञान असे म्हणतात. आणि हे अपरोक्ष ज्ञान सर्व अविद्या जालाचा काय करतं, नाश करतं. म्हणजे ब्रह्म म्हणजे काय हे मला माहिती नाही, या व्यवहाराचे कारण जे अज्ञान. म्हणजे ब्रह्म म्हणजे आपण म्हणलं ना, ब्रह्म अज्ञान म्हणजे न कळणं. म्हणजे ब्रह्म म्हणजे काय हे मला काही कळत नाही, हे अज्ञान. आणि त्या अज्ञानाच्या पुढे बघ
काय कळत नाही तर ब्रह्माचं मला ज्ञान होत नाही, आव्हानापादक. ज्ञान होत नाही म्हणून ते नाहीच, असत्वापादक. हे पुढचे आवरण. आणि मग ते आवरण काय करतं, ते आच्छादित आवरण काय करतं तर विक्षेप निर्माण करतं, म्हणजे व्यष्टी समष्टी विक्षेप. आणि या तिघाला जे निवृत्त करतं त्याचं नाव अपरोक्ष ज्ञान. ते होतं ते वाक्य, महावाक्य, होणारं ज्ञान, अपरोक्ष ज्ञान. आणि अपरोक्ष ज्ञान तिघाची निवृत्ती करतं, ते म्हणजे 1 अज्ञान, 2 आवरण आणि 3 विक्षेप. ते आता सांगतात बघा. 1 अज्ञान आणि ब्रह्म अज्ञान, मग त्याचं 2 कार्य, ते आवरण, मग ब्रह्म दिसत नाही म्हणजे ब्रह्म आभानापादक, आलं का. आणि म्हणून ते नाहीच, असत्वापादक. म्हणजे ब्रह्म न अस्ति, ब्रह्म न वेद्मी, मला ब्रह्माचं ज्ञान होत नाही, आभानापादक. आणि ज्ञान होत नाही म्हणून ते नाहीच, असत्वापादक. असे 2 आवरण बघा. अज्ञान आणि ब्रह्म दिसत नाही म्हणून ते नाही, असे 2 प्रकारचे आवरण. आणि मी ब्रह्म नाही. मग आता मग ते आवरणामुळे काय झालं, विपर्यय झाला ना. आवरणामुळे काय झालं, विपर्यय म्हणजे विक्षेप निर्माण झाला. मी ब्रह्म नाही, मग मी कोण आहे, अहम देवच मी, अहम करता अहम भोगता. मग मी दिसणार हा देह मी, आणि दिसणार हे जगत. म्हणजे देहाबद्दल अहम अध्यास, जगताबद्दल मम अध्यास, अहंता ममता आहे ती दुःखास्पद दे. म्हणजे जीव जगत हा विक्षेप आहे. जीव जगत सत्य वाटणं हा काय झाला, विक्षेप. ते सांगतात बघा. मी ब्रह्म नाही, मग मी कोण आहे, मी भोगता. मग पापी पुण्यवान, म्हणजे मी पहिले पाप पुण्य करतो, पाप पुण्य केलेलं पाप पुण्य त्याचं फळ सुख दुःख भोगतो. आणि ते सुख दुःख पाप पुण्याचं फळ. पाप पुण्य कधी होतं, करता भोगता झाल्याच्या नंतर. मग मी अगोदर होतो करता भोगता झाल्यामुळे झालो पापी पुण्यवान. आणि पापी पुण्यवानमुळे अनुकूल वेदनेम सुखम, प्रतिकूल वेदनेम दुःखम, असं सुख दुःख वगैरे. धर्मवान असा कोण, संसारी आहे. अशा प्रकारचा भ्रमरूप असणारा जो विक्षेप आहे, तो विक्षेप किंवा शोक या तिन्ही अवस्थाचा हे नाश करते. हे म्हणजे कोण, अपरोक्ष ज्ञान या सगळ्यांचा काय करतं, नाश करतं. आता अपरोक्ष ज्ञान झाल्याच्या नंतर पुढे शोकनाशाचे लक्षण. शोकनाश झाला म्हणजे आपल्याला आनंद प्राप्त झाला असा त्याचा अर्थ नाही. शोकनाश झाला म्हणजे आपल्याला आनंद प्राप्त झाला असा अर्थ नाही. पण आहे ते बोजा उतरला तरी सुद्धा मनुष्याला काही ना काही बरं वाटतं. जसं आपण डोक्यावर एखादा बोजा घेऊन चाललो आणि इथून संस्थेपर्यंत तुम्हाला ते पोच करायचं आहे, नाही केलं तर गुरुदेव शिक्षा करणार. आणि तो बोजा आपल्याला अवसानाच्या बाहेर आहे. मग तिथपर्यंत जाताना कसा तरी तो मोठा असहाय्य करून तिथं गेल्याच्या नंतर टाक लागतो, तो रामकृष्ण सुटलं बा एकदाच आहे ना. मग त्यांना काय झालं, मग ते आपलं ओझं नव्हतं मूळचं, दुसऱ्याचं होतं, ते आपल्या माती घेतलं होतं आणि ते दुःख झालं. आणि ते जिथं होतं ते टाकून दिलं, मग सुटला. तसं प्रकृतीचा असणारा जो अहम अध्यासाचा बोजा आहे, जे जन्ममरण भ्रांती आहे, ती आपण आपल्याकडे घेतल्यामुळे आपल्याला एक डोईजड झालं होतं, दुःख झालं होतं. आणि ज्या वेळेला आत्मा, तो आत्म्याची ठाई देखी जे देईचे धर्म देई ऐसे देखणे ते पाय अनाहती. आत्मा अनात्मा अगोदर काय, कावळा झाला का मनुष्याला बोजा भोगावा लागतो, बगळा झाला तरी दुःख भोगावं लागतं, राजहंस झाला का दुःख सुटतं. म्हणजे कावळा काय करतो, निषिद्धच घेतो. बगळा काय करतो, सरसकट सेवन करतो. आणि राजहंस काय करतो, माऊली म्हणतात सलिली पायी जैसे एक होऊनी मिनले असे ते निवडून राजहंसे वेगळे कीजे. किंवा चाचुचेने सांडसे खांडीचे पै पाणी राजहंसे तुझं ज्ञान विज्ञान तैशी वाटून देऊ. आणि ज्या वेळेला आपल्याला आत्मा आणि अनात्मा याचा विवेक होतो, मग आत्मा कोण आहे, आत्मा आत्मा आहे आणि तो मी आहे. आणि अनात्मा अनात्मा आहे, त्याचा माझा काही संबंध नाही. म्हणजे प्रकृती काय अनात्मा आहे. आणि हे जन्म मरण हे सगळे विकार त्याच्या ठिकाणी आहे. मी न जा येते आणि म्हणून न मिरी येते. जन्मच नाही तर जन्मानंतरचे विकार मला असतीलच कसे, हे कळालं म्हणजे काय झाला, ते जन्म मृत्यू त्यामधलं असणारं सगळं राडगाड त्याचं दुःख संपलं ना. आणि ते दुःख संपणं म्हणजे शोक संपणं, शोक संपणं म्हणजे शोकनाश. म्हणजे त्याला म्हणतात अत्यंत दुःखाची निवृत्ती, पहिला अंश मोक्षातला. ते आता सांगतात बघा. शोकनाशाचे लक्षण. अपरोक्ष ज्ञान झाल्यावर माझ्या ठिकाणी जन्म मरण सुख दुःख पाप पुण्य कोणताही संसार धर्म नाही. कारण जन्म हे बघा, मी जन्मणारा मरणारा मानला तर कोणत्या देहाला मी मानलं, शरीराला म्हणजे स्थूल देहाला मी मानलं. सुखदुःखी मी आहे असं म्हणू लागलं तर सूक्ष्म देहाला मी मानला, कारण सूक्ष्म सुखदुःख हे अंतःकरणाचे धर्म म्हणजे सूक्ष्म देहाला. आणि मी अज्ञानी आहे म्हणू लागला, कारण देहाला मी मानू लागलो. आणि मी ज्ञानी आहे महाकारण देहाला मी म्हणू लागलो, कारण ज्ञानी मी नाही, ज्ञान स्वरूप मी आहे खरं. पण हे आता हे शिकताना मनुष्य काय होतो, अगोदर तो स्थूल देहाला मी म्हणत असतो, त्याच्यानंतर सुखदुःखाच्या वेळेला सूक्ष्म देहाला मी म्हणतो, आणि अज्ञान त्यावेळेला तो म्हणतो मला काही कळत नाही, म्हणजे तो कारण द्यायला मी म्हणतो मी अज्ञानी आहे म्हणजे. आणि एखादा थोडासा विचारसागर पंचदश शिकला का तो म्हणतो आपण विद्वान आहे.
आपण काही सामान्य नाही. मग तो महाकारण द्यायला मी म्हणतो तोही गुंतलेलाच आहे. म्हणून तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊन ब्रह्म, तो सुद्धा ब्रह्म आहे. उलट ती सुवर्णाची अथवा लोखंडाची बेडी ती बेडीची साची, सोन्याची असेल किंवा लोखंडाची असेल बेडी बेडीची आहे. गतिरोध कोणती करते? दोन्ही गतिरोध करते. त्याच्यामुळे मग नाही म्हणले ते जरा VIP चोर आहे, त्यांच्या पायात सोन्याची बेडी आहे आणि यांच्या लोखंडाची आहे, पण गतीचा रोध दोन्हीने केलाच ना. तसं अहम ब्रह्मास्मी ही परोक्ष ज्ञान बेडी धरणं, अहम ब्रह्मास्मी म्हणणं ही सुवर्णाची बेडी आहे आणि अहम देवस्मी म्हणणं ही लोखंडाची बेडी आहे. आता दोन्ही बेडी तोडायला पाहिजे, पण लोखंडाची बेडी तोडायलाही काही वाटत नाही, सहज तोडू शकतो ना. आपल्याला नाही तुटले दुसऱ्याला म्हणतो घाव घालून टाक बघू तोडू, पण सोन्याची बेडीला तसं तोडणं जसं कठीण जातं. म्हणून अहम देवस्मी भ्रांतीपेक्षाही कठीण आहे अहम ब्रह्मास्मी भ्रांती. तुम्ही म्हणाल मग ती जर टाकून द्यायची ती स्वीकारलीच कशाला? ही अहम दिवसमी बेडी तिच्याशिवाय जात नाही. जसं लोखंडाला कापण्याकरता लोखंडच लागतं. पुरुषाचे भाग्यम स्त्रीचे चारित्र्यम देव न जाणते कुतो मानावा. एखाद्या स्त्रीला आता कायदा स्त्रीच्या बाजूने पुष्कळ आहे, म्हणून आपण नाही तिला तोंड देऊ शकत, आणि तोंड दिलं तर मग आपल्या गळे पडेल. मग अशा वेळेला त्या स्त्रीला बंद करण्याकरता एक दुसरी स्त्रीच पाहिजे. तसे एका बेडीला तोडणारी दुसरी बेडीच पाहिजे. तसं अहम देवस्मी या वृत्तीला घालवणारी अहम ब्रह्मस्मी वृत्ती स्वीकारावी लागते. आणि ते खरं ज्ञान असं आहे का ते झाल्याच्या नंतर जातच असतं. ते गेलं नाही तर समजावं ते खरं झालं नाही. बाबा म्हणत असतात खरं झालं का ते राहत नाही. म्हणजे ते बाबांचा आनंद स्वामीचे शब्द आहे, खरा पैसा असला खरं नाणं असेल ते कसोटीला राहतच नाही, आणि खोटं नाणं असेल ते कसोटीच्या खाली जातच नाही, कारण त्याला कोणी घेतच नाही. त्यामुळे ते तसं राहतं. म्हणजे फळली आता रुची शाखा सहजे भूमीशी उतरे देखा त्याशी खालावती आशेका जीव मात्राचे. म्हणजे खरं ज्ञान हे सोपर विरोधित्वाने त्या अज्ञानात घालून ते स्वतः निवृत्त होतं. त्याला मुकदमाचा दाखला बाबा देत असतात. मुकदम सगळ्याला सुट्टी देतो आणि तो तिथेच राहतो, तोही निघून जातो. तसं हे अज्ञान कार्य, अज्ञानाचा नाश आणि अज्ञान कार्याचा बाध करून हे खरं ज्ञान सुद्धा काय होतं, निघून जातं. ते स्वरूप आपल्या स्वस्वरूपाला लीन होऊन राहतं. आणि त्यावेळेला केवळ निर्भय निरामय असं जे चैतन्य राहतं ना, ते मग पुढे होणार आहे. त्याच्यानंतर आनंद वाटते. पण अगोदरच्या काळात जर म्हटलं का तू जन्मणारा मरणारा मी म्हणू लागला का स्थूल द्यायला मी म्हणतो, सुखी दुःखी मी म्हणू लागला की सूक्ष्म द्यायला मी म्हणतो, मी अज्ञानी म्हणू लागला का कारण द्यायला मी म्हणतो, आणि विज्ञानी म्हणू लागला का महाकारण द्यायला मी म्हणतो. आणि मग या स्थूल सूक्ष्म कारण वा महाकारण कुठल्याही देहाला मी म्हणणं म्हणजे देहाधिष्ठान आत्म्यापासून दूरच राहणं आहे. आणि त्यापासून दूर न राहताना त्याला विन्मुख न होताना सन्मुख व्हावं, नव्हे तद्रूप व्हावं, नव्हे ते मीच आहे असं कळावं. आणि एक कळाल्याच्या नंतर जी स्थिती होती त्याला शोकनाश असं या ठिकाणी म्हणतात. काय म्हणतात बघा, शब्द बघा, शोकनाशाचे लक्षण. अपरोक्ष ज्ञान झाल्यावर माझ्या ठिकाणी जन्ममरण म्हणजे स्थूल देहाच्या ठिकाणी आहे, ते माझ्या ठिकाणी नाही. सुख दुःख सूक्ष्म देहाचे धर्म आहे, माझे नाही. पाप पुण्य आदी करून कोणताही संसार धर्म किंवा ज्ञानी अज्ञानी, ज्ञानी म्हणलं म्हणजे कारण द्यायचा आपला बरोबर आहे, ज्ञानी म्हणलं म्हणजे महाकारण द्यायचा आणि अज्ञानी म्हणलं म्हणजे कारण द्यायचा धर्म आहे. पाप पुण्याधिक हे सूक्ष्म देहाचे धर्म आहेत. कोणताही धर्म संसार धर्म कोणाचा नाही, माझा नाही. मग मी कोण आहे? सच्चिदा आनंद आहे ना. सत म्हणजे त्रिकाल बाधित, चित म्हणजे स्वयंप्रकाश, आनंद म्हणजे परमप्रीतीचा विषय, असं जे परब्रह्म आहे तेच मी आहे. अहम ब्रह्मास्मी. अशा रीतीचा जो दृढ म्हणजे ज्याच्यामध्ये संशय विपर्यय नाही, प्रमाणगत संशय नाही, प्रमेयगत संशय नाही, विपरीत भावना नाही. म्हणून तुकोबाराच्या भाषेत संध्याच्या सुटेल्या गाठी झालो पोटी शीतळ, असा दृढ निसंदेह बोध होतो, त्यासच शोकनाश असे म्हणतात. आणि त्यात कुटस्थरूप आत्म्याचे ठिकाणी जो जन्ममरणाचा निषेध सांगितला त्यावरून सर्व अनर्थाचा आपोआपच निषेध झाला असे समजावे. हे बघा, कुटस्थरूप चैतन्य ठिकाणी पहिला काही नाही, जन्मच नाही. जन्म कोणाला आहे? ते बुद्धी अहंकार वगैरे त्यांचे आहे, आणि ते मी नाही, मी कुठंच आहे, निर्विकार आहे. मग कुठंच त्याच ठिकाणी न जायते, जन्मच नाही तर पुढचे विकार असतीलच कसे? आणि असं कळणं म्हणजे सगळ्या बंधनातून तो काय झाला, मुक्त झाला. म्हणून याला काय म्हणायचं, शोक नाश. बरं अगोदर तरी होते का? ते समजत होता त्यावेळेला? त्याही वेळेला नव्हते, पण मग ते समजल्यामुळे दुःख भोगावं लागलं ना. रज्जूवर ज्या वेळेला सर्प आपण पाहत होतो त्यावेळेला तरी खरा सर्प होता का? नाही. पण मग खरा नव्हता. गुडघे फुटले की नाही खरे, धोती फाटली की नाही खरी, कशामुळे? खरा नसणाऱ्याला खरं मानल्यामुळे. तसे अगोदरही संसार धर्म जीवात्म्याच्या ठिकाणी नाहीच आहे, पण त्यांनी मानले माझे म्हणून सगळा अनर्थ घडला, आणि त्या अनर्थातून तो मुक्त झाला, त्याला बरंच वाटलं, तो झाला त्याचा आहे शोक नाश, म्हणजेच अत्यंती दुःखाची निवृत्ती, अनिष्टाची निवृत्ती. म्हणून म्हणतात कुटस्थरूप आत्म्याच्या ठिकाणी जो जन्ममरणाचा निषेध सांगितला त्यावरून सर्व अनर्थाचा आपोआप निषेध झाला असे समजावे. कारण जन्मानंतरच सर्व अनर्थाची प्रतीती येते.
ते बाबा इथे म्हणत असतात, दोन स्त्रियाचे भांडण चालले आणि ती शेजारीनीला खूप कडाक्याने भांडायला लागली. ती म्हणायला लागली, तू काही म्हण, तुझ्या मुलानेच कडं घेतलं. ती म्हणली, तू तू किती सांग, माझ्या मुलाने कडं घेतलंच नाही. ती म्हणली, अगं पण तुझा मुलगा त्या कृष्णासारखा घरात सुतम बाहेर भूत असेल तर तुला काय माहिती. ती म्हणायला लागली, तू काय म्हणायचं ते कृष्ण म्हण, नाही तर राम म्हण, नाही तर आणखी घनश्याम म्हण, पण माझ्या मुलाने कडं घेतलं नाही. ती म्हणली, तुझ्या मुलाची एवढी ग्वाही तू खात्रीने देतीस कशी. ती म्हणली, अगं मला मुलगाच नाही. आता काय बोलेल, मुलगा असेल तर घेईल ना, म्हणजे मुलगाच नाही तर पुढचा प्रश्नच नाही. तसं या ठिकाणी जन्मच नाही तर जन्मानंतरचे अनर्थ माझ्या स्वरूपा ठिकाणी नाहीच नाही हे कळणं, याच्याबद्दल निसंदेह होणं म्हणजेच काय झाला त्याचा शोकनाश. ठीक ना, म्हणजेच त्याला म्हणतात शोकनाश. म्हणून बघा ते शब्द बघा पुन्हा, जन्मानंतरच अनर्थाची प्रतीती होते, जन्मच नाही असे म्हटल्याने त्यानंतरची सर्व दुःख, जन्मानंतरची जी सगळी काही दुःख आहे ती सगळी दुःखे सहजच जातात आणि याचेच नाव शोकनाश असे आहे. आता शेवटचा आहे आनंद बाबती. म्हणजे डोक्यावरचा भारा टाकला बसला पण पोटात आग पडलेली, भूक लागली, त्याची पीडा तशीच आहे ना. डोक्यावरचं ओझं टाकलून बसला पण तिथपर्यंत जाऊस तर पोटात भूक लागलेली आहे ना आनंदाची. तसं मग तेवढ्यात कोणी जर घेऊन आलं ताट आणि ते पंचपाकवानं षडरसाचं ताट पाहिलं आणि म्हटले, तू त्याच्याकडे बघायला लागला याच्याकडे, ते मला बघतात का, घ्या मला, हो तुमच्याच करता. मग त्याला काय होणार, आणखी आनंद होणार. तसं आता आपल्याला हे सगळे कर्तृत्व भोक्तृत्व पाप पुण्य वगैरे सगळे धर्म कोणाचे, प्रकृतीचे, आपले नाही, सुटला. पण अजून भूक आहे, पोटात भूक पडली कशाची, आनंदाची. आणि मग त्याला ते ताट भरून आलं. अरे आनंद तुझं स्वरूपच आहे, तूच आनंद रूप आहे, तुझे आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकला असे. जवळी असतं जगजीवन, का दांडोळशी मन, एकाग्र करी मन, तेने होईल समाधान रे. पाणी मो मीन प्यासी, मोहे सुनसुन आवत हासी, आत्मज्ञान बिन नर भटकत आहे, कहा मथुरा कहा काशी. पाणी मो मीन प्यासी, कबीरदाजी म्हणतात मासी पाण्यातच आहे आणि पाणी पिण्याकरता तडफडते. तिने काही नाही, उलटं झालं ते पाप तर त्याचा खुल्ला का तिला पाणी भेटतं. तसं आपण बहिर्मुख वृत्ती अंतर्मुख उलटी केली का ते आनंद आपलंच आहे, आपलं ते स्वरूपच आहे. आणि मग त्या स्वरूपाला वृत्तीने विषय केल्याच्या नंतर मग तो म्हणतो, हा 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 माझा असून मी इतके दिवस मुकलो होतो, आणि मग माझा, मग तो आनंद स्वरूपच आहे. मग त्याला आनंद व्यक्त करण्याची गरज काय. पण आनंद स्वरूप असताना आनंद व्यक्त करण्याची गरज काय, पण त्याला इतके दिवस ते कळालं नव्हतं ना. ते आपलंच असताना आपलंच आहे ना, आपल्याला प्राप्त झाले, कळाल्याच्या नंतर काय होतं, थोडंसं मनुष्य नाचायला लागतो, आनंद होतो त्याला. मग ते आळश म्हणून ते बाबा उदाहरण देत असतात. असं तो आनंद बाबती झाली ना, पहिले त्याला कळालं तर तो म्हणतो, अहो शास्त्रम, अहो गुरु, अहो ज्ञानम, सुखम अहो सुखम. काय ते सुख, काय ते गुरु, काय ते शास्त्र, आहा हा. म्हणजे तो आनंद त्याचा अंतरीची धावी, त्याला ते राहत नाही. अहो सामान्य विषयाचा आनंद झाला तर मनुष्याला राहत नाही, तो किती किती मोठे मोठे फ्लॅक्स लावतो, काही नाही, लग्नच ठरलेलं असतं. पण ते पुण्या जिल्ह्यामध्ये बाकीचे बोर्ड कमी, तेच बोर्ड जास्त दिसतात. काय झालंय, आनंद झालाय तो. एक सामान्य आनंद सुद्धा तो राहत नाही, तर हा ब्रह्मानंदाची झलक लागल्याच्या नंतर तो राहील कसा. म्हणून नाथबाबा म्हणतात, जो मोलेमध्ये राखाय तो तियेचे छिंदे नाचे गाय, महाजेने ब्रह्मानंद शेवीला होय तो केवी राय उगला. 4 दमडीची देऊन तो टाकल्यानंतर तो राजासहित म्हणतो, बोल तरी अंबरीसहित क्या किंमत आहे. म्हणजे इतका त्याचा प्रताप होतो, तर ज्यांनी ब्रह्मानंद सेवन केलेलं तो उगला राहील कसा, तो आनंदानं नाचणारच. गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद, जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद. मत्तो भवती प्रमत्तो भवती, आहे ना, पिशाचवत, उन्मादवत, बालवत, चढवत, असा तो क्रिया करायला लागतो. पण ते आनंदामध्ये, पण ते प्रथम क्षणी. आणि नंतर तो सुद्धा काय, भात शिजल्याच्या नंतर काही बुडबुड असतं, पण तो सुद्धा मुरून जातो. मग काही काळात तोही विरून जातो. तो म्हणतो, अरे मी आनंद रूपच आहे, ते माझं स्वरूपच आहे, त्याला हे व्यक्त करण्याची गरज काय. पण त्या पहिल्या काळात होतं. आणि तो चालताना मग तो आनंदाने म्हणतो, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, ब्रह्म अहम अस्मी, अहम ब्रह्मास्मी, ब्रह्म अहम अस्मी, अहम ब्रह्मास्मी, ब्रह्म अहम अस्मी. परोक्षतेची भ्रांती जाते आणि अहम ब्रह्मास्मी परिच्छिन्नतेची भ्रांती जाते. आणि त्याला डोलत चालतो, डोलत चालताना तो इतका तार लागली त्याची, समोरची गाडी सुद्धा त्याला दिसेना. पण समोरचा गाडीवान म्हणायला लागला, आता याला जर सावध केलं नाही तर हा नक्की गाडीवर येऊन धडकण्याच्या मागं आहे. मग तो गाडीच्या साठ्यावर उभा राहिला. तो म्हटला, मी गाडीवान आहे, मी गाडीवान आहे. हा म्हणायचा अहम ब्रह्मास्मी, तो म्हणायचा मी गाडीवान आहे. मग त्यांनी याच्यापेक्षा दुपटीने आवाज काढल्याच्या नंतर तो पुन्हा तो वर आहे. मग यांनी वर नजर केल्यावर म्हटले, गाडीवान आहेस ना, दिसतोय म्हणतो कशाला. ते म्हणले, मग तू ब्रह्म आहेस ना, दिसतोय, हां आहेस ना, म्हणतो कशाला. म्हटले, नाही नाही, मी गाडीवान म्हणतो, तुझं ब्रह्मास्मी थांबावं, तू धडकू नये म्हणूनच माझं सांगणं आहे, नाही तर मला सांगण्याची आवश्यकता नाही. पण ते महिल्या काळात त्याला आनंद होतो. हे एक आणखी एक गोष्ट आठवली बाबाची. हे बाबाचीच कृपा आहे. घरी चिंतन करताना आठवत नाही, इथं आलं का ते बरोबर आठवतं. घरी तासभर वेळ गेला तरी काही डोळ्यासमोर येत नाही, पण ते तिथं आल्याच्या नंतर ते बरोबर करून घेतात. ते बाबा आनंद आश्रम स्वामीची गोष्ट सांगायची. त्यांची भाऊजाई
तिचे पहिले मिस्टर गेलेत, नंतर काय नातू गेला, नंतर काय मुलगा गेला, असं काहीतरी घरातले बरेच गेले. ती आली रडायला लागली तर कणाय आश्रममध्ये. मग ती रडायला लागल्याच्या नंतर आनंदाश्रू स्वामी, ती काळी एकला रडत होती आणि काळी पंचमला सुरुवात केली. तिच्यापेक्षा मोठं रडायला लागली. ती तोंड मारून घेतली, तोंड पाडून गडबड लोळायला लागली. ती म्हणली लागली, अहो भाऊजी तुम्ही का रडता? म्हणजे तुम्ही का रडता? म्हणजे म्हणजे तुम्ही का रडता? म्हणले मग आता हे मला कोणीच नाही म्हणून मी रडते आहे ना. म्हणले मग मला कोणीच नाही तर म्हणले मग तुम्हाला तरी किमान आता लेकरं आहेत, अजून काय सोनं आहेत, मला तर कोणीच नाही म्हणले, मग मी रडतो. ती म्हणू लागले, अहो तुम्हाला आम्ही नाही का? म्हणले मग तुम्हाला आम्ही नाही का? मग ते म्हणले नाही, मग तुम्ही रडायचं थांबा. ते म्हणले माझं रडणं तुझं थांबलं, माझं थांबलेलंच आहे, तुझं थांबण्याकरता मी रडतोय. असं त्यांनी उत्तर दिलं. मी कशाकरता रडतो? तुझं थांबण्याकरता. त्यांची दिलेलं आहे तसे. पण प्रथम श्रेणी होतं ना ते, मग ते तिचं ती वस्तुस्थिती ज्ञानाची लिला म्हणा. पण प्रथम श्रेणी त्याला ते विलक्षण आरसे झाल्याच्या नंतर तो म्हणतो, अरे विषयाच्या दारामध्ये विनाकारणच मी मधुकरी मागत होतो, या आनंदाचा कंद मी असताना विनाकारण मी भटकंती करत होतो. आणि ते कळाल्याच्या नंतर त्याला प्रथम श्रेणी जो आनंद होतो त्या अति हर्षाला त्याला विलक्षण म्हणायचं. विलक्षण का? कारण ते विषय तर नाही, आनंद आहे. जसं सुषुप्तीमध्ये काय आहे, आपल्या जागृतीमध्ये विषयाचा आनंद आहे, इथे विषय नाही आनंद आहे, म्हणून तो विलक्षण अर्थ आहे, विलक्षण हर्ष आहे. वृत्तीसंधी कालामध्ये एक वृत्ती निघून गेली आणि दुसरी वृत्ती आली नाही, त्या मधल्या काळात आहे. पण दुसरी वृत्ती विषयाकार झाल्याच्या नंतर नाही. पण इथे वृत्ती विषयाकार करण्याची गरज नाही, हा आनंद आहे. समाधीमध्ये त्याला विलक्षण हर्ष म्हणता येत नाही, कारण तिथे वृत्ती अधिष्ठानाला विषय करते, ती बहिर्मुख झाल्याच्या नंतर तो आनंद नाही. पण इथे उघड्या डोळ्याचा समाधी आहे, म्हणून हा विलक्षण हर्ष आहे. बरं, सुषुप्तीमध्ये हा आनंद आत्म्याचाच आहे, पण तो अज्ञानाने आवृत्त आहे. इथे आनंद आहे पण अज्ञानाचं आवरण त्याला नाही, म्हणून हा विलक्षण हर्ष आहे. म्हणून अशी विलक्षण शब्दाचे 2-3 शब्द बाबांनी सांगितलेले. आता बघा काय म्हणतात. आनंद बाबतीचे लक्षण. ज्या वेळेला जीवास मी ब्रह्मरूप आहे असे निसंदेह ज्ञान होते, त्यावेळेला जो विलक्षण हर्ष होतो त्याला काय म्हणतात? अतिहर्ष असं म्हणतात. अतिहर्ष म्हणजे अत्यानंद, म्हणजे नित्यानंद. नित्यानंदापुढे आनंद तो कोण? विषय सुखबाई बापुढे ती सीन, जे ते नसरेची वैकुंठ सदन शेषशाही त्रिकुट भोवने. तोच आनंद चाकल्याच्या नंतर तो कोबरा म्हणतात सुखाची व्यवहारी, सुखलाभ झाला, आनंद कोंदाला मागे पुढे, आनंदाचे डोळे आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची, आनंदाच्या कोटी साठविले आम्हा पोटी. म्हणजे आनंदच आनंद. तिथं भागाकार करा, गुणाकार करा, वजाबाकी करा, काय करायचे ते करा, आनंदाशिवाय दुसरं काही भेटणार नाही. अशी स्थिती ज्या वेळेला प्रथमता लाभते गुरुकृपेने, अपरोक्ष ज्ञानाने, तर त्यावेळेला जो होणारा अतिहर्ष आहे त्याला या ठिकाणी विलक्षण आनंद, आणि त्या विलक्षण आनंदालाच म्हणतात आनंदा वाप्ती. म्हणून म्हणतात आनंद वाप्तीचे लक्षण ज्या वेळेला जीवास मी ब्रह्मरूप आहे असे निसंदेह ज्ञान होते, त्यावेळेला जो विलक्षण हर्ष होतो त्या अतिहर्ष किंवा आनंद वाप्ती म्हणतात. याप्रमाणे आभासाच्या 7 अवस्था सांगितल्या. यात 5वी अवस्था म्हणजे कोण आहे? मी ब्रह्म ही आहे. तर तो म्हणू लागला, गुरुदेव प्रश्नच राहिला. प्रश्नच राहिला म्हणजे माझा प्रश्न काय होता, ब्रह्माहून पृथक असणाऱ्या आभासाला मी ब्रह्म असं ज्ञान होईल कसं? त्याच्यात तुम्ही अज्ञानावरून विक्षेप परोक्ष ज्ञान शोकनाश आनंद बाबतीत 7 अवस्था सांगितल्या. 5व्या अवस्थेत आभासाला मी ब्रह्म असं ज्ञान होतं, हे तुम्ही बोललं बरोबर आहे. पण प्रश्नच आहे ना, ब्रह्माहून पृथक असणाऱ्या आभासाला मी ब्रह्म असं ज्ञान कसं होईल? फार झालं तर माझं अधिष्ठान कुठंच ब्रह्मरूप आहे असं त्याला ज्ञान होईल, ती यथार्थही असेल. पण मीच ब्रह्म असं ज्ञान त्याला होईल कसं? बरं, जीवात लक्षणात किती गोष्टी? 3च. बुद्धी जड असणारे तिला होत नाही, कुठंच असंग निर्विकार असल्यामुळे त्याला होत नाही, आणि ब्रह्महून भिन्न असणाऱ्या आभासाला मी ब्रह्म असं ज्ञान होणार नाही. बरं झालं तर ते कसं? ब्रह्मरूप, त्यापासून संसार निवृत्त होणार नाही. याचाच अर्थ जीवाला ब्रह्मज्ञान होत नाही किंवा होणं शक्य नाही असं शिष्य बोलतो. हे शिष्य बोलतो तेवढंच घेऊ, गुरुजीचं उत्तर उद्या पाहू. महाराज, आभासाच्या 7 अवस्था मला समजल्या हो, त्यास मी ब्रह्म आहे असे ज्ञान कसे व्हावे हा प्रश्न होता. व होत असेल तर ते मिथ्या का नाही असे 2 प्रश्न होते. म्हणजे भ्रमरूप असेल याचे समाधान झाले नाही, कारण तुम्ही काय सांगितलं 5व्या अवस्थेत होते. पण माझा प्रश्न काय, ब्रह्महून भिन्न असणाऱ्या आभासाला मी ब्रह्म असं ज्ञान होतं कसं? आणि ते झालं तर भ्रमरूप असेल त्याला यथार्थत्व कसं? म्हणजे माझा प्रश्नच राहिलेला आहे. माझ्या मते, शिष्य पुन्हा बोलायला लागला, माझ्या मताने माझे अधिष्ठान म्हणजे कोणाचे? आभासाचे. त्याचे अधिष्ठान कोण? अधिष्ठान कुठं असतं? चैतन्य. माझ्या मताने माझे अधिष्ठान जो कुठं असतं तो ब्रह्मरूप आहे असे ज्ञान फार झाले तर कोणाला होईल? आभासाच होईल. आणि ते कसे असेल? पुन्हा यथार्थही असेल, कारण कुठ निर्विकार आहे कुठंसतं, आणि ब्रह्मही निर्विकार आहे. त्यामुळे माझे अधिष्ठान कुठंसतं असं जे ज्ञान ते यथार्थ ठरेल. पण त्या आभासाला मीच ब्रह्म आहे असे ज्ञान आभासास होणे अयुक्त आहे. ते योग्य अयुक्त वाटते, म्हणजे ते काही योग्य वाटत नाही, कारण तो आभास ब्रह्महून पृथक आहे. याचे समाधान कृपा करून सांगा. गुरुदेव म्हणतात चल जाऊ दे,
माझं अधिष्ठान कुटस्थ ब्रह्मरूप आहे असं आभासाला ज्ञान होईल ते यथार्थ असेल, हो की नाही? तो म्हटलं हो. फक्त आता आभास ब्रह्मरूप कसा एवढंच तुला जाणून घ्यायचं ना. तर कुटस्थ ब्रह्मरूप आहे हे तुला मान्यच आहे, आभास ब्रह्मरूप कसा एवढंच तुला मान्य करून दिलं म्हणजे काम झालं. तो म्हटलं हो. मग कुटस्थ ब्रह्मरूप आहे तो मुख्य समानाधिकरण्याने आणि आभास ब्रह्मरूप आहे तो बाद समानाधिकरण्याने. मग तो म्हणू लागले मुख्य समानाधिकरणे बाद समानाधिकरणे म्हणजे तरी काय, तर त्याचा विषय सांगून आभास सुद्धा ब्रह्मरूप कसा आहे हे गुरुदेव सांगतील. तो विचार आपण उद्याच्याला पाहूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुका